नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम तुमच्या सर्वांचा मी आभारी आहे. माझ्या पहिल्या कवितेला तुम्ही खूप मनापासून प्रतिसाद दिलात, भरभरून प्रतिसाद दिला. अनेकांनी मेसेज केले. त्यामुळे नवीन कविता करायला मला हुरूप आलं. आता ही जी कविता आहे, ही सर्वप्रथम त्या सर्व आई-बाबांना समर्पित आहे, जे सकाळी उठून एक प्रवासाचा संघर्ष करतात. त्यांच्या मुलासाठी, त्यांच्या परिवारासाठी जो संघर्ष असतो, थोडंफार त्याचं वर्णन मी या कवितेत केलंय. तर मी सुरुवात करतो. आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि न विसरता मला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सुद्धा चॅनलला सपोर्ट होईल. कवितेचं नाव आहे प्रवास. एक बाळ रागाच्या भरात आपल्या आजोबांकडे जातं. आजोबांकडे जाऊन आजोबांना रागाने सांगतं की माझे आई वडील माझ्यापासून किती दूर आहे. तर ते जेव्हा सांगत असतो तेव्हा त्या आजोबांना कळतं की या बाळाच्या मनामध्ये काय चाललंय. मग त्या बाळाला ते समजवतात कसे की तुझ्या आई वडिलांचा संघर्ष काय चालू आहे, त्याच्यावरती ही कविता आहे. प्रवास. चिडलेले बाळ जाऊन आजोबा समोर रडतो. चिडलेला बाळ जाऊन आजोबा समोर रडतो, म्हणे आई बाबा नको मला, यांना कुठे मी आवडतो. म्हणे हे आई बाबा नको मला, यांना कुठे मी आवडतो. सकाळी बाहेर जातात, सकाळी बाहेर जातात ते रात्री घरी येतात. सकाळी बाहेर जातात ते रात्री घरी येतात. आता आम्ही थकलो म्हणून सारे उद्यावर ढकलतात. आता आम्ही थकलो म्हणून सारं उद्यावर ढकलतात. यांना कुठे माझी काळजी, यांना कुठे माझी काळजी, यांना कुठे माझी चिंता. यांना कुठे माझी काळजी, यांना कुठे माझी चिंता. मला काय हवे आहे याचा कुठे आहे यांना ठाण पत्ता. मला काय हवे आहे याचा कुठे आहे यांना ठाण पत्ता. दारावरती वाट यांची मी रोज पाहत असतो. दारावरती वाट यांची मी रोज पाहत असतो. आजोबा सांगा नाव मला, खरंच का मी यांना आवडतो. आजोबा सांगा नाव मला, खरंच का मी यांना आवडतो. बाळाचा प्रश्न पाहून आजोबा चिंतेत पडतात. बाळाचा प्रश्न पाहून आजोबा चिंतेत पडतात. काय उत्तर देऊ आता याचा ते विचार करतात. काय उत्तर देऊ आता याचा ते विचार करतात. म्हणे बाळा आई बाबा तुझे, म्हणे बाळा आई बाबा तुझे तुझ्यावर खूप प्रेम करतात. म्हणे बाळा आई बाबा तुझे तुझ्यावर खूप प्रेम करतात. तुझ्या भविष्यासाठी तर ते रोज सरणावर चढतात. तुझ्या भविष्यासाठी तर ते रोज सरणावर चढतात. कधी 7ची, कधी 7ची तर कधी 8ची गाडी पकडतात. कधी 7ची तर कधी 8ची गाडी पकडतात. मुंगीला सुद्धा जागा नसते एवढ्या गर्दीत ते उभे असतात. मुंगीला सुद्धा जागा नसते एवढ्या गर्दीत ते उभे असतात. एका हातात बॅग असते, एका हातात बॅग असते तर दुसऱ्या हातात तुझे स्वप्न असतात. एका हातात बॅग असते तर दुसऱ्या हातात तुझे स्वप्न असतात. तुझे स्वप्न सुटून जाऊ नये म्हणून ते हँडलला सुद्धा घट्ट धरतात. तुझे स्वप्न सुटून जाऊ नये म्हणून ते हँडलला सुद्धा घट्ट धरतात. लेट झाला तर बॉस ओरडेल, लेट झालं तर बॉस ओरडेल म्हणून गच्च भरलेली गाडी धरतात. लेट झालं तर बॉस ओरडेल म्हणून गच्च भरलेली गाडी धरतात. उशीर नको व्हायला म्हणून लटकत दरवाजावर उभे राहतात. उशीर नको व्हायला म्हणून लटकत दरवाजावर उभे राहतात. खाली पडलो तर जीव जाईल, खाली पडलो तर जीव जाईल. उभा राहिलो तर ऑफिसला जाईन, उभा राहिलो तर ऑफिसला जाईन. मेहनत एवढी करीन की माझ्या मुलाला गाडी घेईन. मेहनत एवढी करीन की माझ्या मुलाला गाडी घेईन. माझ्यासारखे जगणे त्याच्या पदरी नको, माझ्यासारखे जगणे त्याच्या पदरी नको. त्याचे भविष्य बनावे याशिवाय दुसरे मला काहीच नको. त्याचे भविष्य बनावे याशिवाय दुसरे मला काहीच नको. गच्च भरलेल्या गर्दीत सुद्धा त्यांना तुझाच विचार असतो. गच्च भरलेल्या गर्दीत सुद्धा त्यांना तुझाच विचार असतो. तुझ्यासाठीच तर बाळा त्यांचा हा रोज एक नवा संघर्ष असतो. तुझ्यासाठीच तर बाळा त्यांचा रोज एक नवा संघर्ष असतो. दारावरची बेल वाजते, दारावरची बेल वाजते. आई बाबा परतीच्या प्रवासातून येतात. दारावरची बेल वाजते, आई बाबा परतीच्या प्रवासातून येतात. थकलेले असले शरीर तरी बाळाला ते मिठीत घेतात. थकलेले असले शरीर तरी बाळाला ते मिठीत घेतात. आई बाबांच्या मिठीत आता बाळ आपली चूक समजतो.
आई बाबांच्या मिठीत आता बाळ आपली चूक समजतो. आई बाबा तुम्ही थकलात का? थांबा मी तुम्हाला पाणी आणतो. आई बाबा तुम्ही थकलात का? थांबा मी तुम्हाला पाणी आणतो. हसत हसत आई बाळाला जवळ घेत म्हणते. हसत हसत आई बाळाला जवळ घेत म्हणते, थकले असले शरीर तरी, थकले असले शरीर तरी तुझ्यामुळे मन प्रसन्न असते. थकले असले शरीर तरी तुझ्यामुळे मन प्रसन्न असते. तुझ्या भविष्यासाठी बाळा आमचा हा रोजचा संघर्ष असतो. तुझ्या भविष्यासाठी बाळा आमचा हा रोजचा संघर्ष असतो. तुला हसताना पाहावं म्हणून आम्ही रोज परत घरी येत असतो. तुला हसताना पाहावं म्हणून आम्ही रोज घरी परत येत असतो. आम्ही रोज घरी परत येत असतो. आम्ही रोज घरी परत येत असतो.